तुम्हाला माहितीये का, आपल्या शेताच्या बांधावर सहज उगवणारे करटुले अमेरिकेमध्ये तब्बल 2,500 ते 3,000 रुपये किलोपर्यंत विकलं जातं. गमत म्हणजे गावाकडे अनेक शेतकरी या रानभाजीकडे फारसं लक्ष देत नाहीत. काही जण तर ते तण समजून उपटून सुद्धा टाकतात. पण ज्या करटुळ्याला आपण किंमत देत नाही त्याला शहरांमध्ये चांगली मागणी आहे आणि परदेशात सुद्धा त्याची मोठी किंमत मिळते. पण या साध्या सुद्धा रानभाजीमध्ये असं काय आहे? चला जाणून घेऊयात. आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये पावसाळा आला की शेताच्या बांधावर उगवणाऱ्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जायच्या. कारण त्यांना माहिती होतं निसर्ग स्वतःच ऋतूनुसार शरीराला लागणारे पोषक घटक देत असतो. करटुले म्हणजे स्पाइन गार्ड ही अशीच एक रानभाजी आहे. आधुनिक संशोधन सांगतं की या भाजीमध्ये फायबर, प्रथिने, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे ही पोषण मूल्यांनी समृद्ध भाजी मानली जाते. आता हे झालं या भाजीचे जे काही पोषण मूल्य आहेत त्याविषयी. मात्र ही भाजी आता एवढी महाग का मिळते? कारण तुम्हाला माहिती असेल, करटुले हे वर्षभर मिळत नाहीत. पावसाळ्यामध्ये फक्त ते आपल्याला दिसतात. ती हंगामी भाजी आहे. शिवाय ती मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक पद्धतीनं पिकवली जात नाही आणि त्यामुळे उत्पादन कमी आणि मागणी जास्त. आणि याचमुळे शहरांमध्ये तिचा भाव वाढतो. परदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये सुद्धा या भाजीची मागणी आहे. आयात खर्च, वाहतूक आणि कमी उपलब्धता यामुळे काही अमेरिकन आणि युरोपियन आशियाई स्टोअर्समध्ये तिची किंमत ही 2,500 रुपये ते 3,000 रुपये किलोपर्यंत जाते. पण हा दर सगळीकडे सारखाच असेल असं नाही. कारण अमेरिका किंवा इतर जे देश आहेत तिथं ही भाजी महाग मिळते. त्याच्यानंतर आपल्या मोठ्या शहरांमध्ये, आपल्या भारतामधल्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा ती महाग मिळू शकते. पण गावाकडे आपण गेलं तर तिकडे कदाचित ती स्वस्त मिळेल. आता आरोग्यासाठी ही किती फायदेशीर आहे तेही समजून घेऊयात. संशोधनानुसार करटुळ्यामधील अँटीऑक्सिडंट शरीरातील पेशींचं संरक्षण करण्यास मदत करतात. त्यातील फायबर पचनासाठी उपयुक्त ठरतं. काही प्राथमिक संशोधनामध्ये रक्तातील साखर नियंत्रण म्हणजेच ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी सुद्धा याची मदत होण्याची शक्यता आहे. पण महत्त्वाची गोष्ट, याचा अर्थ करटुले हे कोणत्याही आजाराचं औषध आहे असं अजिबात नाहीये. तर यावर अजून मोठ्या प्रमाणामध्ये मानवी संशोधन सुरू आहे. पण आतापर्यंत जे काही संशोधन झालेले आहे त्याच्यानुसार या भाजीमध्ये पोषण मूल्य असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यामुळे पुढच्या वेळी शेताच्या बांधावर तुम्हाला करटुले दिसले तर तिला फक्त रानभाजी म्हणून बघू नका किंवा फक्त एक पोषक भाजी नाही तर भविष्यामधील एक मोठी बिझनेस संधी सुद्धा ठरू शकते. कारण जगभरामध्ये पारंपरिक आणि नैसर्गिक अन्नपदार्थांची मागणी झपाट्याने वाढतीये. योग्य लागवड, दर्जेदार पॅकेजिंग आणि निर्यातीची साखळी जर तयार झाली करटुलेसाठी तर आज दुर्लक्षित असलेली ही रानभाजी उद्या शेतकऱ्यांसाठी लाखोंचं उत्पन्न देणारं पीक ठरू शकतं. सोशल मीडियावरील प्रत्येक दाव्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. पण आपल्या मातीत दडलेल्या अशा संधी नक्की ओळखा. कारण कधी कधी सोनं जमिनीखाली नसतं तर ते शेताच्या बांधावर उगवत असतं.